अनेक पालकांची अशी तक्रार आहे की मॅडम तुम्ही सांगितलेले सगळे उपाय आम्ही करून बघितले पण आमची मुलं अजिबात सुधारत नाही, तुम्ही सांगा आता आम्ही काय करायचं। किंवा काही पालकांचं असंही म्हणणं आहे मॅडम तुमचा शिक्षा हा व्हिडिओ आम्ही बघितला, त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं की अभ्यास नाही केला तर मुलांना मारू नका, त्याऐवजी न केलेला अभ्यास त्या मुलांकडनं 4 ते 5 वेळा लिहून घ्या। पण आमची मुलं 1 मिनिट सुद्धा जागेवर अभ्यासाला बसत नाही, एकदा सांगितलेलं लिहित नाही तर ती मुलं 4-5 वेळा काय कपाळ लिहिणार। तुम्हा पालकांचं म्हणणं अगदी खरं आहे, काही वेळा मुलं अजिबात ऐकत नाही किंवा वरती ऐकल्यासारखं दाखवतात परंतु त्यांच्या मनात जे काही आहे तेच करतात। अशा वेळी काय करायचं याचा उपाय मी आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे, पण त्यासाठी तुम्ही आजचा हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी डॉक्टर अपर्णा प्रल्हाद निजाई आपल्या सखीपर्णा या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी खूप मनापासून स्वागत करते। या चॅनलवर मी छोटे मोठ्या पेरेंटिंग टिप्सचे व्हिडिओज, त्याच्याप्रमाणे एक्झाम मध्ये तुम्ही काय काळजी घ्याल ह्याचे व्हिडिओज, अभ्यास कसा कराल ह्याचे व्हिडिओज अपलोड करत असते आणि ते व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि समोरचं बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील। मुलांना सुधारून थकलेल्या पालकांसाठी आज काही रामबाण उपाय 4 उपाय मी सुचवणार आहे, पण त्याआधी तुमच्याशी मी शेअर करते एक किस्सा जो माझ्या बाबत घडला आहे आणि त्या प्रसंगातून किंवा त्या किस्सातून तुम्हाला मुलांवर नक्की काय उपाय करायचे म्हणजे तुमची मुलं तुमचं ऐकतील हे कळेल। पण त्यासाठी हा किस्सा तुम्ही अगदी काळजीपूर्वक मध्ये थोडाही मिस न करता ऐका। साधारण 8 ते 10 वर्षापूर्वीची गोष्ट असेल, तेव्हा माझी मुलगी 8वीत होती आणि तेव्हा शाळेमध्ये मुलांमध्ये मोबाईलचं वेड चांगलंच पसरत चाललं होतं। त्या मुलांकडे मोबाईल आहे म्हणून मलाही मोबाईल हवा असा माझ्या मुलीचा मी दर दिवशी क्लिनिक मधून आले की हट्ट असायचा। मोबाईलमुळे मुलांवर होणारे दुष्परिणाम मी माझ्या क्लिनिकमध्ये बघतच होते, त्यामुळे किमान पक्षी माझ्या मुलीकडे 12वी होईपर्यंत तरी स्वतःचा असा मोबाईल नसावा असं माझं ठाम मत होतं। तिने मोबाईल जरूर वापरावा पण तो माझा किंवा तिच्या बाबांचा असावा असं मला वाटायचं। मोबाईलच्या वादाचा मुद्दा निघाला की माझी मुलगी मला बरोबर कचाट्यात पकडायची। तिचं म्हणणं असं होतं की एक्झाम मध्ये मला भरपूर मार्क मिळतात, शाळेमधून माझ्या अभ्यासाबद्दल तुला कधीच आजपर्यंत कंप्लेंट आलेली नाही आणि त्याच्यावरतीही माझे प्रोजेक्ट मी स्वतः करते, मग असं सगळं चांगलं असताना तुला मला मोबाईल द्यायला हरकत कोणती आहे। तिचं म्हणणं अगदी खरं होतं, माझी मुलगी अभ्यासामध्ये खरंच हुशार होती। मी तिला अगदी शांतपणे समजावून सांगायचा अनेकदा प्रयत्न केला की तुला आता जरी परीक्षेमध्ये खूप चांगले मार्क मिळत असले तरीही एकदा का तुला या मोबाईलचं व्यसन लागलं की तुझे मार्क कमी होतील, तुला डॉक्टर व्हायचंय, तुझं हे स्वप्न आणि ते स्वप्न देखील अपूर्ण राहील। पण ती माझा अजिबात ऐकायला तयार नव्हती। जवळजवळ 1 महिना आमचा दोघींचा हा वाद चालला होता आणि त्या 1 महिन्याच्या वादानंतर एका रात्री तिने मला अगदी कडक आवाजात प्रश्न विचारला, आई तू मला शेवटचं सांग, तू मला मोबाईल देणार आहेस की नाही। तिच्या आवाजाच्या टोनवरनच मला कळलं की आता हा मोबाईलचा प्रश्न एकदम हमरी-तुमरीवर आलाय। तिच्या या टोनकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत मी शांतपणे थोडासा विचार करून तिला उत्तर दिलं, ओके तुला मोबाईल हवाय ना, चल तुला दिला मी मोबाईल, तोही अगदी नवीन कोरा, पण त्याच्या आधी तू खाली जाऊन एक कोरा कागद आणि पेन घेऊन ये। मोबाईलला सतत नाही म्हणणारी आई आता मोबाईल द्यायला तयार झाली ह्याचा आनंद स्पष्ट तिच्या चेहऱ्यावर दिसत होता। ती धावतच जाऊन कोरा कागद आणि पेन घेऊन आली। मी तिला सांगितलं की त्या कागदावर आता मी जो सांगते तो मजकूर लिही, अर्थात तो मजकूर तिने इंग्रजीत लिहिला पण मी तुम्हाला प्रिय आई बाबा, मोबाईलमुळे होणारे सर्व दुष्परिणाम तुम्ही मला अगदी उत्तम प्रकारे समजावून सांगितलेले आहेत आणि ते मला पटलेही आहेत, पण तरीही मला माझा मोबाईल हवा हा माझा हट्ट आहे। या मोबाईलमुळे माझ्या एक्झामवर, मार्कांवर जे काही वाईट परिणाम होतील ते फक्त माझ्यामुळे होतील। मला जर ह्यापुढे डॉक्टर होता आलं नाही तर ती जबाबदारी पूर्णपणे माझी राहील, याची कोणतीही जबाबदारी तुमच्या दोघांवर असणार नाही। ह्याच्या खाली मी तिला तिचं नाव लिहून सही करायला सांगितली। हा सर्व पत्रातला मजकूर ऐकून तिचा आनंदित चेहरा थोडासा काळवंडला आणि त्याच्यावर कन्फ्युजन पसरलेलं मला दिसलं। खरं सांगायचं तर मला थोडासा आनंदच झाला। तिचं कन्फ्युजन वाढवण्यासाठी मी तिला पुढे म्हटलं की तू ह्याच्यावर सही कर म्हणजे मी ह्याच्या उद्या 2 झेरॉक्स कॉपीज काढून आणते, ही ओरिजिनल कॉपी माझ्याकडे राहील आणि ह्याच्या 2 झेरॉक्स कॉपीज, एक तुझ्याकडे राहील आणि एक बाबांकडे राहील। माझ्या ह्या बोलण्यावर तिचा चेहरा थोडासा हिरमुसला झाला आणि सही न करताच ती झोपायला निघून गेली।
दुसऱ्या दिवशी जेव्हा सही करण्यासाठी म्हणून तो कागद मी तिच्यासमोर ठेवला तेव्हा तिने तो कागद जोरात दूर ढकलून दिला आणि मला म्हणाली, ए आई, मी नाही ह्या कागदावर सही बिही करणार, मला नको तुझा तो मोबाईल, मला खरंच डॉक्टर व्हायचंय ग, पण तू एक काम करशील का, मला रोज रात्री किंवा दिवसभरात कधी 1 तासभर तुझा किंवा बाबांचा मोबाईल खेळायला दे. तिच्या या बोलण्यावर मी खूप खुश झाले, कारण गोष्ट माझ्या मनासारखी घडली होती. त्यानंतर अगदी 12वी होईपर्यंत माझ्या मुलीने मोबाईल वापरला, पण तो गरजेपुरता आणि अगदी स्वतःची जबाबदारी ओळखून. अजूनही हा प्रसंग आठवला की आम्ही दोघी जणी खूप हसतो. खरं तर ओरिजिनल डॉक्युमेंट झेरॉक्स तुमच्याकडे राहतील, सही कर, जबाबदारी माझी असणार नाही, ह्या कायदेशीर शब्दांना ती लहान वयामुळे घाबरली होती. ती ह्या गोष्टींनी मोबाईलला नाही म्हणेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं, पण तिने मोबाईल वापरू नये ह्यासाठी मी केलेला एक तो छोटासा प्रयत्न होता, ज्याला देवाच्या कृपेने यश आलं. आणि तिने मोबाईल न वापरण्याचा घेतलेला निर्णय तिला भविष्यातही उपयोगी पडला, हे तिला आत्ता पटतंय. आता वरचा प्रसंग जर तुम्ही अगदी काळजीपूर्वक ऐकला असेल तर माझ्या मुलीवर मी कोणते 4 रामबाण उपाय केले हे तुम्हाला सहज कळलं असेल. ते उपाय तुम्हाला सांगण्याआधी मी तुम्हाला एक सांगू इच्छिते की आजचा हा व्हिडिओ मुलांनी मोबाईल वापरू नये ह्याच्यासाठी नाही, तर जिद्दी न ऐकणाऱ्या मुलांसाठी तुम्ही काय उपाय कराल जेणेकरून तुमची मुलं तुमचं ऐकतील ह्याच्यावर आहे. त्यामुळे मॅडम तुमच्या वेळेला तर ठीक होतं, हो मोबाईल तुम्ही मुलीला नाही दिला ते चालून गेलं, पण आता तर शाळाच मोबाईलवर भरते आणि आम्हाला मुलांना तो द्यायलाच लागतो, ह्या विचारामध्ये चुकूनही गुरफटू नका. आता आजच्या व्हिडिओतला सर्वात महत्वाचा भाग म्हणजे कोणते 4 उपाय केल्याने तुमची हट्टी जिद्दी मुलं तुमचं ऐकतील. उपाय नंबर 1, तुमच्या मुलांच्या हट्टासमोर तुम्ही अजिबात नमतं घेऊ नका. तुम्ही सतत प्रयत्न करत राहा की तुमची मुलं तुमचं ऐकतील. कधी कधी पालक असं करतात की मुलांना 4-5 वेळेला अगदी 5-6 वेळेला समजावून सांगतात आणि नंतर कंटाळतात आणि म्हणतात कोणीही रोजची कटकट सहन करायची, त्याच्यापेक्षा जे हवंय त्याला देऊन मी मोकळी होऊन जाते. लक्षात ठेवा, एकदा का तुम्ही तुमच्या मुलांच्या हट्टासमोर नमतं घ्यायची सुरुवात केली तर तुमची मुलं तुमचं कधीही ऐकणार नाही, ती अजून हट्टी बनतील. एखाद्या गोष्टीमुळे तुमच्या मुलांचं 100% नुकसान होणार आहे हे जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही तुमच्या नकारावर ठाम राहा, भले मुलांना तुम्हाला नकार 100 वेळा द्यावा लागेल. मुलांना डायरेक्टली नकार देण्याऐवजी किंवा नो म्हणण्याच्या ऐवजी मुलांना त्या नकारामागची कारणं समजावून सांगा आणि मधला एखादा सोयीस्कर मार्ग निघतोय का हेही बघा. जसं की मुलांना लेज कुरकुरे खायला खूप आवडतं, ते खाण्यासाठी त्यांना नकार देण्याच्या ऐवजी त्यांना ते तब्येतीला का वाईट आहेत हे समजावून सांगा आणि 10 ते 15 दिवसातून तुला मी ते एकदा जरूर खायला देईन हेही कबूल करा. मुलांना नकार देताना त्यांच्या अंगावर जोरात ओरडणं, खेकसणं पूर्णपणे बंद करा. सर्वात शेवटचं आणि अतिशय महत्वाचं, मी जे काही उपाय सांगते, मीच नाही इतर कोणीही मुलांच्या बाबतीत जे काही उपाय सांगतात ते तसेच्या तसे तुमच्या मुलांना लागू पडतील ह्या भ्रमात राहू नका. प्रत्येक मूल हे वेगळं असतं आणि तुमच्या मुलाला ऍज अ पेरेंट तुम्ही जास्त चांगले ओळखता. त्याच्यामुळे कधी कोणत्या उपायांनी मुलं आपलं ऐकतील हे आपण सांगू शकत नाही. त्यामुळे डोकं शांत ठेवून प्रयत्न करत राहा, रून जाऊ नका, न चिडता मुलांना समजवा. थोडा वेळ लागेल पण मुलं तुमचं नक्की ऐकतील. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, माझे विचार तुम्हाला पटले का हेही मला कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका. तुमचे विचार काही वेगळे असेल तर तेही मला कमेंट्समध्ये सांगा. तुमचे प्रॉब्लेम्स माझ्याबरोबर कमेंट्समध्ये शेअर करा. आणि आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मोबाईलचा विषय निघालाच आहे, तर तुमच्या मुलांना जर मोबाईलचं व्यसन लागलं असेल तर त्याच्यावर त्या व्यसनातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला काही टिप्स हव्या असतील तर तेही मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.